मंत्र्यांचे ओएसडी आणि स्वीय सहायकांबद्दल राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी एक मोठा दावा केलाय। दलाली करणाऱ्या फिक्सरची ओएसडी किंवा पीए म्हणून नियुक्ती न करण्याचा निर्णय आणि तो पवित्रा आता मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतला आणि याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेने आता शिंदेंच्या शिवसेनेला घेरलेला असताना राष्ट्रवादी आमदार अमोल मिटकरींनी मोठाच बॉम्ब फोडलाय। माजी मंत्री संदीपान भुमरेंच्या ओएसडींवर गंभीर आरोप झाल्यावर अमोल मिटकरींनी शिंदे सरकारच्या काळातले मंत्री असलेले डॉक्टर तानाजी सावंत, संजय राठोड आणि अब्दुल सत्तार यांच्या ओएसडी संदर्भात तसंच अनुभव आल्याचा दावा केलेला आहे आणि शिवसेनेला टार्गेट केले। भुमरे साहेबांकडे असलेलं जे खातं होतं फलोत्पादन आणि रोजगार हमी योजनेचं, त्यानंतर तानाजी सावंत यांच्याकडं आरोग्य खात्याचा कारभार होता, अब्दुल सत्तारांकडे कृषी खात्याचा कारभार होता, संजय राठोडांकडे मृद व जलसंधारणाचा कारभार होता। जर एखादं संबंधित काही आपल्याला त्या भागाचं काम करून घ्यायचं असेल किंवा निधी घ्यायचा असेल, आमदारांना निधी घ्यायचा असतो, त्यावेळेस त्या ओएसडींच्या खाली सुळसुळाट असायचा आणि त्या सुळसुळाटमधले गोंधळातली लोक साधारणपणे यायची, संपर्क करायची। माझे जे काही स्वीय सहाय्यक असतात मुंबई आणि इथले सोबत मुंबईला, त्यांच्यासोबत पण संपर्क करायचे की बाबा थोडं आम्हाला देवाणघेवाण केली तर आम्ही मग ते ओएसडींकडे देऊन तुमचे कामं मार्गी लावू। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात दादांच्याकडे असलेलं डिपार्टमेंट वगळता अनेक डिपार्टमेंट मला सांगता येतील की तिथे आम्हाला पैशाची मागणी झाली, पण मी काही ती मागणी पूर्ण केली नसल्यानं जिल्ह्यामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणात निधी आणू शकलो नाही। आज हजारो कोटीची कामं अनेक आमदार लोक आणतात इतर मतदारसंघामध्ये, ती कशी येतात ते त्यांना विचारा ना की तुम्ही 1000 कोटीचं एखादं टेंडर आणलं म्हणजे कसं आणलं, तुम्ही टेंडर मॅनेज केलं का, तुम्ही मंत्र्याला मॅनेज केलं का, मंत्र्यांच्या ओएसडीला मॅनेज केलं का, हे सगळी कारभार सगळा याच्यामधला आपल्या मंत्रालयामधला हा सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रात, जवळपास जे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहेत। एक तर असं प्रकरण आहे की आता विद्यापीठावर समजा तुम्हाला एखादं सदस्य द्यायचं असेल ना, त्याच्याशी सुद्धा आर्थिक व्यवहार झालेले आहेत, माजी कृषी मंत्र्यांच्या ओएसडीचे, पीएचे किंवा त्यांच्या खालच्या लोकांचे, की बाबा तुम्हाला कृषी विद्यापीठावर यायचं आहे तर मग हे थोडी देवाणघेवाण करा, माझं नाव कार्यकारी परिषदेवर घ्या, आहेत सगळी पुरावे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।